आपण इकडून आलेलो जो धुक्कनचा कोट पाहण्यासाठी आणि हाच आहे तो धुक्कनचा कोट, पण त्याचा आता चर्चमध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे त्याला त्याचा कायापालटच झालेला आहे. त्याचे मी जुने फोटो इथे खाली टाकतो, ते एकदा जुने फोटो बघून घ्या. आणि त्याच्यानंतर जे हे नूतनीकरण झालेलं आहे आतमध्ये बघू शकता क्रॉस वगैरे चर्च, म्हणजे आतमध्ये काच लावले त्याच्यामुळे प्रॉपर दिसणार नाही. पण हे बघा या साईडला बोर्डसुद्धा लावलेला आहे, याचा फोटोसुद्धा मी खाली देतो. तर नमस्कार मंडळी, मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, याच्या अगोदरची तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, आपण दहिसर कोटाला भेट दिली होती. तर आता आपण चालले ते म्हणजे धुक्कनचा कोट पाहण्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ह्या कोटाची थोडक्यात माहिती देतो, ती माहिती एकदा नक्की बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. दोघं जण चालले आहेत आपल्या पुढे. धनंजय आहे आणि धनंजयचा मित्र आहे गावातला. आणि आपण इकडून आलेलो, खाली तिकडे रिक्षा उभी केलेली आहे. एक 15 ते 20 मिनटामध्ये हा कोट करायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला रिटर्न परत खांबलोली कोट करायला जायचं आहे. तर चला आता पाहूया तो म्हणजे धुक्कनचा कोट. चला आपण इकडून आलेलो जो धुक्कनचा कोट पाहण्यासाठी आणि हाच आहे तो धुक्कनचा कोट, पण त्याचा आता चर्चमध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे त्याला त्याचा कायापालटच झालेला आहे. त्याचे मी जुने फोटो इथे खाली टाकतो, ते एकदा जुने फोटो बघून घ्या. आणि त्याच्यानंतर जे हे नूतनीकरण झालेलं आहे आतमध्ये बघू शकता क्रॉस वगैरे चर्च, म्हणजे आतमध्ये काच लावले त्याच्यामुळे प्रॉपर दिसणार नाही. पण हे बघा या साईडला बोर्डसुद्धा लावलेला आहे, याचा फोटोसुद्धा मी खाली देतो. तर याचा आता पूर्णपणे चर्चमध्ये रूपांतर झालेलं आहे. हे बघू शकता पूर्ण नूतनीकरण झालेलं आहे. आणि या साईडला येते म्हणजे क्रॉस. तर याच्यामध्ये या क्रॉसमध्ये जे इथे लढाई झाली होती त्याच्यामध्ये जे 300 लोक मारले होते त्याचा इथे उल्लेख आहे इथे खाली बघू शकता. तर हाच तो कोट आहे जो आपण बोलवतो धुक्कनचा कोट, पण त्याची जी पूर्णपणे नूतनीकरण झालेलं म्हणजे ते
जो कोट होता त्याला पूर्णपणे चर्च बनवून टाकलेलं आहे. ह्या साईडला त्याच्या भिंती तुम्ही बघू शकता. सर्व हे आत्ता झालेलं आहे आणि इकडे गावातली लोक कोण काय काय बोलत नाही मला तेच काय समजत नाही. म्हणजे ठीक आहे ना, जुनी वास्तू होती म्हणून तुम्ही त्याचं काही करणार का. ह्या साईडला बघू शकता बघा, पूर्ण याला कलर काम, वरती छत वगैरे टाकून याचा पूर्णपणे चर्च करून टाकलेलं आहे. तर नक्की मित्रांनो ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा, प्लीज 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 सर्वांपर्यंत पोचवा. कारण हे अशा आतमध्ये खेडेगावामध्ये कोर्ट असतात आणि तिथे लक्ष देण्यासाठी कोणी नसतं. तर त्याचं हे अशा प्रकारे त्याचं आणि मग त्याचं हे अशा प्रकारे त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला भेटतो. जी ऐतिहासिक वास्तू आहे त्याची ही पूर्णपणे आता झालेलं आहे, ते म्हणजे चर्च. तर नक्कीच मित्रांनो ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा, कारण खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे ही. कारण इथे नक्कीच कोर्ट होता, ज्याचे मी फोटोज तुम्हाला इथे खाली देतो आहे आणि ह्याच्या अगोदरसुद्धा फोटोज दिले आहे. ते फोटोज बघा. त्याच्यानंतरला मग त्या फोटोमध्ये सुद्धा हा जुना क्रॉस दिसतो आहे आणि क्रॉसच्या समोरच तो कोर्ट होता, पण त्याचे हे आता पूर्णपणे नूतनीकरण झालेलं आहे. तर चला आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. चला नक्कीच ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत शेअर करा. तर नमस्कार मंडळी, हा माझ्या पाठी तुम्ही बघताय जो आपला दुक्कानचा कोट आहे, ज्याचे चर्चमध्ये रूपांतर झालेलं आहे पूर्णपणे. तर खूप वाईट वाटतं आहे की अशी ऐतिहासिक वास्तूची पूर्णपणे वाट लावलेली आहे धर्माच्या नावावरती. बघू शकता मागे आणि आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असतात व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. खूप वाईट वाटतं आहे मित्रांनो. व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. चला भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.